नाचू निवृत्तीनाथ दादांच्या रंगी, अनामिक ऊर्जा संचारे अंगी। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराज यांचा पालखी सोहळा आषाढी पायी वारीने विठुरायाच्या दर्शनासाठी मार्गस्थ झालाय। या पायी वारी सोहळ्यात हजारो वारकऱ्यांचा भक्ती सागर माय माहेर पंढरीच्या दिशेनं मजल दर मजल करीत झपाट्याने वाटचाल करतोय। सकळ तीर्थे निवृत्तीच्या पायी तेथे बुडी देई माझ्या मना, अशा अनुभूतीने ही वारकऱ्यांची मांदी आळी देहबान हरपून वाट पंढरीची चोखाळताना दिसते। नाचू निवृत्तीनाथ दादांच्या रंगी, अनामिक ऊर्जा संचारे अंगी, या उक्तीप्रमाणे समस्त वारकरी निवृत्तीनाथ दादांचा जयघोष करत सावळ्या विठ्ठलाच्या भक्तिरसात चिंब होत आहे। भगव्या पताका, भगवे झेंडे, विणेकरी, टाळकरी, तुळशीधारी, कलशधारी महिला, मुर्दुंगधारी, भजनी मंडळ, भालदार, सोपदार, कीर्तनकार महाराज, साधू संत, निवृत्तीनाथ संस्थांचे विश्वस्त, पुजारी, माणकरी, दिंडी चालक यांच्यासह हजारो वारकरी या पालखी सोहळ्यात पंढरीच्या दिशेने चालतायत। खट्याळ पावसाचा सामना करत हे वारकरी जीवाची पर्वा न करता विठ्ठल भेटीच्या तळमळीनं मार्गक्रमण करतायत। पालखी मार्गात ठिकठिकाणी पालखी सोहळ्याचे दिमाखदार स्वागत होत असून अवघे गाव शहर या सोहळ्याचे साक्षीदार होत सोहळ्याचा आनंद लुटतायत। पुष्पवृष्टी, फुलांची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशे, वाद्यांचा गजर आणि निवृत्तीनाथ दादांचा जयघोष करीत वारी सोहळ्याचा आनंद घेतायत। विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ दादांच्या आषाढी एकादशी पायी वारी पालखी सोहळ्याची अर्थात आनंद वारीचे सारेच अनुभूती घेतायत। खूप छान वाटतं। अनामिक ऊर्जेची अनुभूती जणू वारकऱ्यांना मिळते। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून दिनांक 21 जून या तारखेला प्रस्थान केलेला हा पायी वारी पालखी सोहळा पेगलवाडी, सातपूर, पंचवटी, पळसे, लोणारवाडी, खंबाळे, पारेगाव, गोगलगाव येथे मुक्कामी राहत मजल दर मजल करत विठुरायाच्या भेटीला निघतात। राजुरी येथे मुक्काम करून हा पालखी सोहळा उद्या बेलापूरकडे प्रस्थान करेल। शासनाच्या सहकार्याने हा सोहळा आनंदवारी ठरत आहे। नागरिक भाविकांच्या वतीने मिळणारी चरण सेवा, वैद्यकीय सेवा, जलसेवा, अन्नदान सेवा, आरोग्य सेवा, पोलीस सेवा, सुरक्षा यासह आवश्यक त्या सेवा सुविधा, यामुळे ही पायी वारी आरोग्यवारी, निर्मल वारी, भक्तिवारी, आनंदवारी ठरली आहे। रस्त्याने नागरिक पाणी, चहा, दूध, सरबत, नाश्त्याचे विविध पदार्थ, फळफळावळ, उपवासाचे पदार्थ यांचे ठिकठिकाणी वाटप करत आहे। दुपारच्या आणि रात्रीच्या भोजनाच्या निवासाची व्यवस्था गावकरी नागरिक करतायत। निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पुष्पकोंदण ल्यायलेचा चांदीचा रथ, सजवलेली पालखी, पालखीतील निवृत्ती दादांचा मुखवटा, चरण पादुका ओढणाऱ्या बैलगाड्या, निवृत्तीनाथ पालखी सोहळ्यातील अश्व हे लक्षवेधी ठरले असून पालखी मार्गातून जाताना दर्शनासाठी हजारो लाखो भाविकांची गर्दी उसळत आहे। थेट वारीतून दीपक भावसार। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।